संदर्भात ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या संदर्भात ही बातमी समोर येते। विनायक राऊतांना 28 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले गेले। ठाणे कोर्टाकडून विनायक राऊतांना अटकेपासून संरक्षण दिले। तक्रारदार गिरिजा राऊत यांच्या वकिलांनी कोर्टाकडे वेळ मागितला आहे। विनायक राऊत यांना कधीही अटक होईल अशा बातम्या समोर आल्या होत्या, मात्र कोर्टाने त्यांना संरक्षण दिले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेत। कुणाल, विनायक राऊत यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे, कोर्टाने नेमकं काय म्हटलंय, अधिक माहिती? शक्ती बरोबर आहे। एक तर आज 23 जुलैला विनायक राऊत यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार होती, मात्र त्यापूर्वी त्यांनी अंतरिम जामिनाच्या आधी अटकेपासून बचावासाठी अर्ज केला होता। तो अर्ज मात्र न्यायालयाने फेटाळला होता, त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते अशा प्रकारच्या बातम्या आपण पाहिलेल्या आहेत। आणि आज 23 तारखेला ज्यावेळेस सुनावणी कोर्टामध्ये होती त्यावेळेस गिरिजा राऊत यांच्या वकिलांनी थोडीशी वेळ मागितलेली आहे, जी कोर्टाने दिलेली आहे। 28 तारखेला यावर अंतिम सुनावणी होणार आहे, मात्र 28 तारखेपर्यंत विनायक राऊत यांना अटक करू नका असे आदेश देखील आता कोर्टाने दिलेले आहेत। त्यामुळे 28 तारखेपर्यंत विनायक राऊत यांना दिलासा मिळालेला आहे। ठीक आहे, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल। तर विनायक राऊत यांना 28 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलेलं आहे। सुनावणी पार पडलेली आहे आणि यामध्ये कोर्टाने हे निर्देश दिलेत, त्यामुळे विनायक राऊत यांना 28 तारखेपर्यंत अटक केली जाऊ नये असे आदेश दिले गेले।